नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीमध्ये होणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे त्यामध्ये येणारे काही विषय आणि त्यावरील महत्त्वाचे टॉपिक बघूया. तर आपण पहिले गणित ह्या विषयाकडे वळू. तर चला, पहिले टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे. बघा, वाचू आणि समजून घेऊ. बघा, वाचा आणि समजून घ्या. त्यामध्ये काय म्हटलं आहे? देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. बघा, देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे म्हणजेच आपण जे आधी मराठीमध्ये जे संख्या वापरात आणायचो ते संख्या, जसं 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे दोन्ही याच्यात संख्या वापरलेत आहे. जसे देवनागरी लिपीत आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे दोन्ही बी 0पासून तर 9पर्यंत वापरण्यात येते. पण ते देवनागरी लिपीमध्ये वेगळ्या प्रकारे लिहिले जाते आणि आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये ते थोड्या वेगळ्या प्रकारे लिहिले जाते. आणि त्याचप्रमाणे रोमन संख्याचिन्हे पण वेगळ्या प्रकारे लिहिल्या जातात. तर बघा, आधी बघूया देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे. देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे म्हणजेच जे आपण आधी मराठीमध्ये लिहायचो 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजेच आपण आपल्या देशासोबतच दुसऱ्या देशातले जे बाहेरगावी जसं अमेरिका, चीन, जापान ह्या जे देश आहे यामध्ये ते रोमन आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वापरतात. जसं आपण त्याला आधी इंग्लिश संख्या पण म्हणून ओळखायचो. तर त्यामध्ये कसं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हेमध्ये 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असे वापरायचे. तर बघा, रोमन संख्याचिन्हे बघू आता. रोमन संख्या आधी आपण हे समजून घेऊ की रोमन संख्या म्हणजे काय. चला, रोमन संख्या म्हणजे वर्णमालेतील अक्षरांच्या संयोगाने दर्शवलेल्या संख्या. रोमन संख्यांना मराठीत रोमन अंक असे सुद्धा म्हणतात. रोमन अंक हे प्राचीन रोममधून आले आहेत. जसे की रोमन अंक संख्या प्रणालीचे प्रतिनिधित्व करतात, जी एकत्रितपणे संख्या व्यक्त करण्यासाठी अक्षरे वापरतात. प्राचीन रोमन लोकांनी संख्या लिहिण्यासाठी आय, व्ही, एक्स, एल, सी, डी आणि एम या अक्षरांचा वापर करायचे. बघा, आधीचे जे प्राचीन लोक होते ते काय करायचे की प्राचीन काळी जे रोमन लोक होते ते काय करायचे, ह्या संख्या आय, व्ही, एक्स, एल, सी, डी, एम ही अक्षरे वापरून संख्या ते लिहायचे. तर चला, रोमन संख्याचिन्हे कसं लिहितात आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातलं जे 1 आहे ते रोमन संख्याचिन्हामध्ये आय लिहितात आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये जे 5 आहे ते रोमन संख्याचिन्हामध्ये व्ही लिहितात. आणि 10ला एक्स लिहितात, 15ला एल लिहितात, 100ला सी लिहितात, 500ला डी लिहितात आणि 1000ला एम लिहितात. तर चला, पहिलं पॉईंट आहे, रोमन संख्या लेखन पद्धतीत 0 या संख्येसाठी कोणतेही संख्याचिन्ह वापरले जात नाही. त्यांनी म्हटलं आहे जे रोमन संख्यालेखन जे आहे त्याच्यामध्ये 0 या संख्येसाठी कोणतेही संख्याचिन्ह वापरले जात नाही. म्हणजे शून्यासाठी त्यांनी काही वापरलेलं नाही आहे. म्हणजे कोणतेही अंक, कोणतेही लेटर असं त्यांनी वापरलेलं नाही आहे. बघा, पॉईंट दुसरा, या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही. बघा, या पद्धतीत जे अंकांना स्थानिक किंमत नाही म्हणजेच काय, जर आपण एखादी अंक लिहिला की जर आपण एखादी अंक लिहिला, जसे 100 ह्यांना 1ला स्थानिक किंमत आहे. जसं की एकक, दशक आणि शतक. म्हणजे 1ला स्थानिक किंमत आहे शतक. आणि या 0ला किंवा इथे जर लिहिलं 123 जर लिहिलं आपण, एक संख्या आहे आणि 123 आहे, तर याला एकक स्थान असते, याला दशक स्थान असते आणि 1ला शतक स्थान असते. म्हणजे 3ला एकक स्थान आहे, 2ला दशक स्थान आहे आणि 3ला शतक स्थान आहे. पण असं काही अशा प्रकारे
या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नाही, म्हणजे या रोमन संख्यामध्ये अंकांना स्थानिक किंमत नसते. जसं आपण एकक, दशक, शतक लिहितो त्याप्रमाणे त्याला स्थानिक किंमत नसते. बघा पॉईंट क्रमांक 3 बघू. आय, व्ही, एक्स या संख्या चिन्हाच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम काय? बघा आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5 आणि एक्स म्हणजे 10 या संख्या चिन्हाच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम. ते नियम कसे आहेत ते बघू, त्यांचे रूल्स बघू. बघा पहिला नियम काय आहे? आय व एक्स यांपैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. बघा आय म्हणजे 1 आणि एक्स म्हणजे 10 यापैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते. जसं एक आय घेतलं आणि दोन आय घेतले तर या दोघांची दोन आय एकापुढे एक आय घेतलं म्हणजे या दोघांची आपण बेरीज करू शकतो. जसं एक आय म्हणजे 1 अधिक एक आय म्हणजे 1 बरोबर 2 यांची बरोबर असेल 2. त्याचप्रमाणे जर आपण एक आय अधिक त्याचप्रमाणे आपण जर आय म्हणजे ट्रिपल आय घेतला म्हणजे एक आयची किंमत 1 अधिक 1 अधिक 1 मिळून बरोबर 3 असं होईल. चला तर आपण दुसरं बघू. जर एक्स पण तसंच होईल. जसं एक्स ट्रिपल एक्स घेतला, एक्स म्हणजे 10 अधिक एक्स म्हणजे 10 अधिक एक्स म्हणजे 10 मिळून 9 त्रिक 30 म्हणजे याचं उत्तर येईल 30. बघा इथे पॉईंट 1 आणि 2 दोन्हीसुद्धा कवर झाले. तरी पॉईंट दुसरं बघून घ्या. आय व एक्स ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. व्ही हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाही. बघा आय ही चिन्हे जास्तीत जास्त एकापुढे 3दा लिहू शकतो. आय आणि एक्स जास्तीत जास्त आपण आय आणि एक्स 3दा लिहू शकतो. ठीक आहे. जर समजा आपल्याला आता हे 3 वेळा आय म्हणजे झाले 3 आणि 3 वेळा एक्स मिळून झाले 30. आता जर आपल्याला 40 लिहायचे असेल किंवा 4 लिहायचे असेल तर मग आपण कसं लिहायचं? चला 4 लिहायचं असेल आपल्याला तर कसं लिहायचं? बघा व्ही म्हणजे 5, व्ही या अक्षराला आपण 5 म्हणू. बघा जर 5 असं लिहिण्यात येते तर मग त्यामध्ये वजा 1 करायचा. आय म्हणजे 1, व्ही वजा व्ही मायनस आय म्हणजे बरोबर 4 असं येऊ शकते. म्हणजे 5 मायनस 1, 5 मायनस 1 इज इक्वल टू 4. बघा मायनस काऊन घेतला आपण? चला आपण शॉर्टमध्ये बघू. जर व्ही नंतर आय असेल, ठीक आहे. जर आपण व्ही म्हणजे 5 घेतलं आणि व्हीच्या नंतर आय असेल पुढे तर ती बेरीज होणार. ते काय होणार? बेरीज. जर व्हीच्या आधी आय असेल तर ते वजाबाकी होईल. हे शॉर्टकट आपण लक्षात ठेवू. म्हणजे व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1. व्ही आणि म्हणजे 5 आणि 1 मिळून झाले 6 आणि हे आधी आलं म्हणून याला वजा केलं. आय म्हणजे 1 वजा 5 म्हणून झाले 4. चला बघा आय व एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. 3च्या पुढे जास्त लिहू शकत नाही आपण. व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाही. व्ही आणि व्ही असं आपण लिहू शकत नाही. बघा व्ही आणि व्ही म्हणजे 5 अधिक 5 10 असं नाही होऊ शकत, कारण त्यांनी आधीच आपल्याला सांगितलं एक्स म्हणजे 10 म्हणून आपण 5 आणि 5 लिहू शकत नाही. आणि जर परंतु 15 ही संख्या व्ही अशी लिहित नाही, ही एक्स व्ही अशी लिहितात. बघा त्यांनी काय म्हटलं आहे की 15 जर संख्या लिहायची असेल तर व्ही अधिक व्ही म्हणजे 5 अधिक 5 अधिक 5 अशी लिहिल्या जात नाही. ही रॉंग मेथड आहे. तर तिला कसं लिहायचं? 10ला आपण काय म्हटलं होतं? एक्स म्हणजे 10 आणि व्ही 10 अधिक व्ही म्हणजे 5 बरोबर 15 असं लिहिण्यात येतं. चला आपण आता पॉईंट क्रमांक 3 बघू. आय किंवा व्ही यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते. मी आता सांगितलं होतं की
जर कोणतेही व्ही असो की एक्स असो, याच्या नंतर जी संख्या असते येणारी पुढची, म्हणजे चिन्हाच्या उजवीकडे लिहिली, म्हणजे चिन्ह आहे याच्या उजवीकडे लिहिली तर डावीकडील संख्येमध्ये मिळवली जाते. म्हणजे ह्या व्हीच्या उजवीकडे जर आय असेल तर ह्याच्यामध्ये मिळवली जाते. म्हणजे ही आहे या आयची डावीकडील, याच्यामध्ये ही संख्या मिळवली जाते, मिळून 6. आणि जर समजा याच्या आधी जर घेतली असतील, म्हणजे व्हीच्या डाव्या बाजूला घेतली संख्या, ती काय होईल, वजा होईल. ठीक आहे. चला, आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात. बघा, आय, एक्स व सी ही तीनच चिन्हे मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहिता येतात. जसं आय आणि व्ही, आय व्ही म्हणजे 5मधून 1 गेलं 4, आणि आय एक्स म्हणजे 10मधून 1 गेलं 9. आणि जर आधी नंतर लिहिली असती तर अधिक झालं असतं, बेरीज झाली असती, आणि आधी लिहिलं त्याच्यामुळे ते वजा झालेले आहे. बघा आता पॉईंट 5 बघू. 10च्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्याचिन्ह वापरून लिहितात. बघा, आता 10 संख्या आहेत आणि त्याच्या पुढील जर संख्या लिहायची आहे, जसं 11, 12, 13 किंवा 10च्या पुढील कोणती संख्या 20, 25 जी संख्या आपल्याला लिहायची आहे त्याला कसं लिहायचं, त्यांना गटात विभागून ती नियमानुसार लहान किंवा मोठे संख्याचिन्ह वापरून लिहितात. आता नियमानुसार म्हणजे कसं, आता जर आपल्याला समजा 29 ठीक आहे, 29 आपल्याला लिहायचे आहे, तर मला सांगा 20 म्हणजे बघा आपण काय करायचं, 10 अधिक 10 अधिक 9 असं करू. आता मला सांगा 10 कशी लिहितात. 10 लिहिण्यासाठी आपण एक्स वापरला, पुन्हा 10 लिहिण्यासाठी एक्स वापरला, आणि 9 कशी लिहितात. व्ही आणि डबल आय मिळून 8 होते, पण आपल्याला हे जमणार आहेत का. 3च्या नंतर एक 4 होऊ शकत नाही, त्याच्यामुळे आपण एक्सच्या आधी आय घेतला, म्हणजे आय एक्स. ह्याला आपण 29 म्हणू. 20, 10 अधिक 10 आणि 9, 10 अधिक 10 म्हणजे 20 अधिक 9 म्हणजे झाले 29. चला आता बघा 23 कसं लिहिलं आहे, तर 10, 10 आणि 2, 10 अधिक 10 आणि अधिक 2 नाही तर 23 घेतला, म्हणजे 3 अधिक 3 मिळून किती झाले, 23. चला आता 14 कशी लिहिलेलं आहे. 14 मध्ये काय घेतलं, 10 अधिक 4. 4 म्हणजे आपण 3 वेळा घेतलं, 3च्या नंतर 1 घेता येते का, नाही. मग याचं काय उत्तर येणार, व्ही मायनस 1 करायचं, म्हणजे आय व्ही म्हणजे काय झालं, 14. चला आता आपण स्वाध्यायामधले नमुना प्रश्न बघूया. बघा, नमुना प्रश्न पहिला काय आहे, 24 या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचे रोमन संख्याचिन्हात लेखन कसे कराल. ठीक आहे, 24 या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे, 24 म्हणजे आपण जे इंग्लिश 24 म्हणतो ते 24. बघा, या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचे रोमन संख्याचिन्हात लेखन, रोमन विचारलं आहे. मग बघा कसं लिहायचं, एक्स 20 म्हणजे 10, बघा 10 अधिक 10 अधिक 4 म्हणजे काय, एक्स म्हणजे 10, एक्स 4 कसं घेतलं, आय व्ही. ऑप्शन क्रमांक 2. चला आता आपण बघूया नमुना प्रश्न 2. पुढीलपैकी कोणत्या बेरजेचे उत्तर एल एक्स एक्स व्ही आय 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 आहे. बघा, एल म्हणजे काय होते, 50. एल म्हणजे 50 आणि एक्स म्हणजे 50 अधिक एक्स म्हणजे 10 आणि हे 110 आणि हे 10 मिळून झाले 20. ठीक आहे, आणि हे काय झालं, व्ही आणि व्ही आणि ट्रिपल आय म्हणजे झाले 8. म्हणजे किती उत्तर आले, 50 आणि 20 किती झाले, 70 अधिक 8 म्हणजे किती झाले, 78. तर आपण खालच्याच्यात बघू 78ला कसे लिहितात. ठीक आहे, 78ला
आपण कसे, इथे साधंच उत्तर आहे ना. पुढील कोणत्या बेरजेचे उत्तर एवढे आहे बघा ना. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आधी याची फोड करून दिली. LXXVII म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. चला तर स्वाध्याय क्रमांक 1 मध्ये बघा सरावासाठी जे प्रश्न दिलेले आहेत ते आपण सोडवू. स्वाध्याय क्रमांक 1.1 बघा 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते. 500ला कसे लिहिले जाते त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की D म्हणजे 500. ठीक आहे. काय सांगितलं होतं. I म्हणजे 1, V म्हणजे 5, X म्हणजे 10, L म्हणजे 50 आणि नंतर काय सांगितलं C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि M म्हणजे 1000. तर प्रश्न क्रमांक 1 मधलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 1 मधलं उत्तर आहे 500ला त्यांनी D म्हटलं आहे. ठीक आहे. 55 संख्या प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघू. 55 संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात. 55 संख्या रोमन संख्यात कशी लिहितात बघा. त्यांनी आधी सांगितलं होतं L म्हणजे 50, L म्हणजे 50, L अधिक 5 म्हणजे L प्लस V म्हणजे L अधिक V, L म्हणजे 50 अधिक V म्हणजे 5 म्हणजे 55. म्हणजे याला कसं लिहिलं जातं L आणि V. तर ऑप्शन क्रमांक 2. चला प्रश्न क्रमांक 3 बघू. CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. बघा CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल. मला सांगा CCXIX. CC म्हणजे काय होते. C म्हणजे 100, C म्हणजे पुन्हा 100, X म्हणजे 10 आणि IX म्हणजे I आधी आहे Xच्या म्हणजे किती 10 वजा 1 म्हणजे किती 9. तर उत्तर किती असेल 219. काय असेल उत्तर 219 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. म्हणजे उत्तर असेल 219. बघा प्रश्न क्रमांक 4 मध्ये काय विचारलं आहे. XIV प्लस C वजा XXI अधिक VII. बघा त्यामध्ये आता XIV म्हणजे काय. X म्हणजे 10 आणि 4 म्हणजे झाले 14 वजा C म्हणजे किती 100, C म्हणजे 100 आणि XIV वजा नाही तिथं अधिक आहे 14 अधिक 100 वजा 21. XXI म्हणजे 21 अधिक 8 असं त्यांनी सांगितलं आहे. बघा 14 आणि 100 किती होते 114. 114 मधून 21 वजा केले. ठीक आहे. तर किती उरले 93 आणि 93 अधिक 8 किती होते 101. 7 विचारलं त्याने 7 विचारलं म्हणजे उत्तर काय 100. ऑप्शन क्रमांक 2. त्याने काय म्हटलं 14 अधिक 100 14 अधिक 100 वजा 21 अधिक 7 म्हटलाय. बघा 100 आणि 14 म्हणजे 114 आणि त्याच्यामधून जर 21 वजा केले
अरे 14 आणि 21 बघा ना, 14 आणि 7 सात्रिक 21 बघा ना, याची बेरीजच 21 होत आहे. म्हणजे हे 21 आणि 21 कट झाले, उरले 100. ठीक आहे. चला आता प्रश्न क्रमांक 14चा आहे बी उत्तर. प्रश्न क्रमांक 5 बघू. 47 - 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संकेतनात कसे लिहा? म्हणजे 47 - 10 मिळून किती होईल? 37. आता 37 कसे लिहायचे? ठीक आहे. 30 म्हणजे एक्स 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 30 आहे, आपण घेऊ शकतो. 7 कसं लिहायचं? VII. ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे. 5वेचं ऑप्शन क्रमांक 1 आहे. बघा आता 6वं क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय विचारलं? 400 ही संख्या रोमन संख्याचिन्हात लेखन पद्धतीत कशी लिहितात? बघा 400 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहितात असं विचारलं आहे त्यांनी. मला सांगा, त्यांनी आधी सांगितलं होतं की एखादी संख्या तीनदाच लिहिल्या जाते, चौथ्यांदा असं लिहिलं जात नाही. 100 100 100 100 म्हणजे सी असं लिहिलं जात नाही. तर याचं उत्तर आहे बघा 500 म्हणजे किती? D. 500 म्हणजे जर D आहे वजा 100 असं जर केलं तर CD असं उत्तर येईल. ऑप्शन क्रमांक 3. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. चला आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 7. पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? बघा चुकीची जोडी ओळखायची आहे. बघा 4ला IV म्हणतो, 6ला VI बरोबर आहे. 15ला VV म्हणतो का रे? नाही, X आणि V म्हणतो, म्हणून ही वाली जोडी चुकीची आहे. आणि 25 XXV हे बरोबर आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक असेल 3. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 8. XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहितात? XCVI असं विचारलं आहे त्यांनी. C म्हणजे 100. मला सांगा C म्हणजे 100, 100 वजा x घेतलं आणि त्यांनी 100 वजा x म्हणजे 10, म्हणजे आपण याला 90 म्हणू. आणि VI म्हणजे 6 म्हणजे 90 अधिक 6 म्हणजे किती? 96. म्हणजे आपलं उत्तर असेल 963. आधी घेतली, Cच्या आधी x घेतलं म्हणून त्याला वजा केलं, लक्षात असू द्या. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 झालं. आता 9 बघू. XIX बघा ही 3 आहे म्हणजे 30 असेल. IX म्हणजे 9 म्हणजे किती? 39. उत्तर बघा हे 39 आणि पुन्हा आहे अधिक किती आहे? 8 आहे. किती? 8. 39 आणि 8 आहे, म्हणजे याचं उत्तर असेल 47 म्हणजे 47 उत्तर 9चं. बघा आता प्रश्न क्रमांक 10 मध्ये काय सांगितलं आहे? 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्याचिन्हे कोणती? चला बघूया. 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्याचिन्हे कोणती? म्हणजे 71ला आपण रोमन संख्यात कसं लिहू असं त्यांनी विचारलं आहे. बरं मला सांगा आधी, आपण 50 म्हणजे किती घेतले? 71 जर लिहायचे असेल तर आपल्याला 50 अधिक 20 अधिक 1 असं करावं लागेल. 50 म्हणजे आपण L घेतला आणि 20 म्हणजे डबल X घेतला आणि 1ला I म्हटलं, तर LXXI याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. चला धन्यवाद. आणि जर मी नवीन चॅनल केलं आहे, जर कोणाला नवीन व्हिडिओ केला आहे, जर कोणाला आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.